ते टिपड्या येतो टिपू बी नाही येतो. मला सांगतो संग्राम भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. त्याला टिपड्या सोडून परत काहीच म्हणायचं नाही. तो टिपड्या आहे. कारण त्याचा इतिहास जर तुम्ही वाचला तर अनेक हिंदूंच्या हिंदू म्हणून असणाऱ्या लोकांच्या कत्ली करणारा तो व्यक्ती होता. त्यामुळे त्याचा टिपड्या सोडून कुठेही त्याचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. आणि ज्यांनी कुठलंही युद्ध केलेलं नाही, कुठल्याही कोणत्या गोष्टीचा सामना केलेला नाही, त्यांनी त्याच्या वडिलासहित ते शरण गेलेले लोक आहेत. आणि शरण जाऊन कुठतरी स्वतःच उदात्तीकरण करायचं असा एक वेगळा इतिहास त्यांनी मांडला. आणि त्याच्यानंतर या लोकांना कुणी भेटाना आपण इकडे महाराजांचा उदय करतो. मग त्यांना वाटलं आपण कोणाचा करायचा. मग त्यांनी अचानक ते टिपड्या उदय सांगला. मग त्याचा फोटो पाडल्याने तुम्हाला सांगतो कुठे गुन्हा होत नाही. आमच्याकडे त्याच्यावर लहान लहान पोरं मुतलेत त्याच्यावर फोटो. कुठे त्याचा अभिषेक झाला ना महाराष्ट्रात कुठं कानाकोपऱ्यात भारतात एखादा फोटो आला ते आमच्याकडे लहान लहान पोरं येतात, ते फोटो घेते, त्याचा व्हिडिओ बनवते. आमच्याकडे काहीच होत नाही. कारण की त्याला काही संविधानात कुठेही आपल्या बसतच नाही की त्याने काही लढा उभा केलाय, भारतात स्वातंत्र्यामध्ये कुठं काही भाग घेतलाय, असं कधीच नाही. की कुठल्या आपल्या माय माऊलीचं रक्षण केलं असं कधीच नाही. आपल्याला त्यांनी त्याच्या सुद्धा केलेलं नाही. त्याच्याकडून काय अपेक्षा, चांगल्या अपेक्षा काय आपण ठेवू शकत. त्यामुळे तो काय कुठला राजा किंवा त्याचं काय संविधानामध्ये दिलं की टिपड्या कुणी काही केलं तर त्यावर गुन्हे दाखल करा असं काही नाही. पण पोलीस प्रशासनाला आमचं आजच आमचं सांगणं आहे. पडळकर साहेबांनी सुद्धा सांगितलं, मी सुद्धा सांगतो की तुम्ही त्या आमच्या हिंदू लोकांवरचे सगळे गुन्हे मागं घ्या. नाही घेतले तर तुम्हाला सांगतो आम्ही तर ते करणारच. आता अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. पण आज हिंदू जन आक्रोश मोर्चा, पण ज्या दिवशी जर हे गुन्हे मागे घेतले नाही तर आम्ही एक दिवशी ठरवू आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या हिंदू ठोक मोर्चा काढू आणि मग बघू ते 140 भारी भरते का 1040 भरते ते आम्ही ठरवू. कारण की 1986 चा इतिहास अजून हा परिसर विसरलेला नाही. त्याची पुनरावृत्ती करायला लावू नका.